आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल कोकमठाण, शिर्डी कोपरगाव रोड, समृद्धी महामार्ग सर्कल जवळ कोपरगाव। जीवन जगण्याची कला रामायणातून मिळते। परमेश्वर आणि भक्त यांच्यातील संदेशाचे वहन संत करतात, ते समाजाचं भलं करतात। संत ज्या ज्या ठिकाणी जातात तेथे अध्यात्म संस्काराचा पाया अधिक मजबूत होतो, असे प्रतिपादन साध्वी सोनाली दीदी करपे यांनी केले। शहरातील संत ज्ञानेश्वर नगरी तहसील कार्यालय मैदानावर माजी मंत्री स्वर्गवासी शंकरराव कोल्हे यांच्या 3ऱ्या पुण्यतिथीनिमित्त कल्याण स्वामी संस्थान चकलंबा गोवराई बीड अन्नपूर्ण माता मुलींची वारकरी शिक्षण संस्थेच्या संस्थापिका साध्वी सोनाली दीदी करपे यांच्या रसाळ वाणीतून संगीतमय प्रभू श्रीराम कथेचे आयोजन करण्यात आले असून त्यांचे 6वे पुष्प गुंफताना त्या बोलत होत्या। सौ प्रिया व पियुष कोल्हे यांच्या हस्ते आरती रामायण ग्रंथाचे पूजन झाले। प्रारंभी राष्ट्रसंत जनार्दन स्वामी आश्रमाचे मठाधिपती रमेशगिरी महाराज, विश्वात्मक जंगलीदास माऊली आश्रमाचे परमानंदगिरी महाराज, चांगदेव महाराज, अशोकानंद महाराज, सार्थकानंद महाराज, आनंदराज महानुभव सुरेगाव आदी संत महंतांचे, संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष बिपिनदादा कोल्हे, माजी आमदार स्नेहलता कोल्हे, सहकार महर्षी शंकरराव कोल्हे, सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष विवेक भैया कोल्हे यांच्या हस्ते पूजन करण्यात आले। राष्ट्रसंत जनार्दन स्वामी आश्रमाचे मठाधिपती परमपूज्य रमेशगिरी महाराज या प्रसंगी बोलताना म्हणाले की गेल्या 3 वर्षांपासून या पंचक्रोशीतील भाविकांना सहकार महर्षी शंकरराव कोल्हे विचारधारा ट्रस्ट अध्यात्म ज्ञानाची शिदोरी देत आहे। कथा या जीवनाच्या व्यथा दूर करतात, यातून अध्यात्म प्रबोधन होते। माजी मंत्री स्वर्गवासी शंकरराव कोल्हे यांचे समाज कार्य अनेकांना प्रेरणा देणारे आहेत। विश्वात्मक जंगलीदास माऊली आश्रमाचे परमपूज्य परमानंदगिरी महाराज म्हणाले की माजी मंत्री स्वर्गवासी शंकरराव कोल्हे यांनी अनेकांना जीवन जगण्याचा मार्ग दाखवला। या भागात सहकाराच्या माध्यमातून शाश्वत विकासाला त्यांनी सर्वोच्च प्राधान्य दिले। साध्वी सोनाली दीदी करपे पुढे म्हणाल्या की कथास्थानावर राष्ट्रसंत जनार्दन स्वामी आश्रमाचे मठाधिपती रमेशगिरी महाराज आले, हा अलौकिक योग आहे। मनुष्याने नेहमी सत्कर्म करावे। संत संगतीचा प्रभाव मतिमंदालाही हुशार बनवतो। रावणाने फसवणूक वेषांतर करून साधूच्या रूपात सीतेचे हरण केले। शबरी भेट आदी प्रसंगांवर साधी सोनाली दीदी करपे यांनी सखोल विवेचन केले। शिवतांडव नृत्याच्या झाकीने भाविकांना मंत्रमुग्ध केले। भगव्या वस्त्र परिधानाने भाविकांची उपस्थिती विशेष खुलून दिसत होती। यावेळी भाविक भक्तांची रेकॉर्ड ब्रेक गर्दी पाहावयास मिळाली आहे। हरिण झालो तर रामरायाच्या हाताने मरण येईल, हरिण नाही झालो तर या दुष्टाच्या हाताने मरावं लागेल। या रावणाच्या हाताने मरून नरकात जाण्यापेक्षा रामाच्या हाताने मरून मुक्ती प्राप्त केलेली कोणती वाईट आहे? निर्णय घेतलाय का राक्षसानं हरिण होण्याचा, का रामरायाच्या हाताने मृत्यू प्राप्त व्हावा ही लालसा? हाच निर्णय आपल्याला सुद्धा आपल्या जीवनामध्ये घ्यायचा आहे। रामाच्या हाताने मरायचं का रावणाच्या हाताने मरायचं? मरण तर प्रत्येकाला त्या गोष्टीला सामोरं जायचंय, कारण या जगामध्ये कोणी अमर नाही। कथेच्या पहिल्या का दुसऱ्या दिवशी मी तुम्हाला सांगितलं 200 वर्षापूर्वी आपल्यापैकी एकही इथे नव्हतं आणि आणखी 200 वर्षानंतर आपल्यातून एकही इथं राहणार। ऐकता ना तुम्ही? का टेन्शन मध्ये आले? कोणीच नसणार आहे। जायचं ठरलेलंय, पण जायचंय कसं? तुम्ही म्हणाल ताई आता कुठे राम आणि रावण आहेत? चुकीची कर्म करून जीवन संपवणं, रावणाच्या हाताने मरणं, जीवनामध्ये सत्कर्म करून भगवत भक्ती करून कथा ऐकून मृत्यूला प्राप्त होणं म्हणजे रामाच्या हाताने मृत्यूला प्राप्त होण्यासारखं। शेवट सुंदर व्हावा, भगवत चिंतन करत व्हावा, संत सेवा करत व्हावा। महाराज रामाने निर्णय घेतला, मी हरिण होतो। पाहता 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 सुंदर हरिण, एवढं सुंदर हरिण बनले। सुंदर त्याचे कान आहेत, निमुळते त्याचे पाय आहेत, छोटीशी शेपटी आहे, अंगावरती हिरे माणिक मोती जडलेले आहेत, सोन्याची कांती आहे, कान लुकू लुकू हलवतं, टुम टुम उड्या मारतं, मान मुरडतं, अंग खाजवतं, असं ते सुंदर हरिण पंचवटीमध्ये आलंय। आणि माँ सीता तेव्हा फुलं तोडत होत्या। सुंदर सोन्याच्या हरिणाला पाहिलंय आणि सीतामाईनं हातातला फुलांचा कटोरा टाकून दिलाय। धावत आल्या आपल्या मालकाकडे, स्वामी राघवा, मी सुंदर सोन्याचं हरिण पाहिलंय। जानकी, सोन्याचं हरिण नसतं ग, चक्षुर्बाई सत्य
खरं सांगते मी स्वामी, माझ्या डोळ्यानं पाहिलंय. सुंदर हरीने तुळतुळ उड्या मारतं, मान ओरडतं, अंग खाजवतं, कान लोकू लोकू हलवतं. सुंदर हरिण आहे. जानकी असं सोन्याचं हरिण नसतं. नाही स्वामी, कसं पाहिलं ते तुम्हाला सांगते. तोडिता फुली मी राघवा सहज पाहिला जाता मज मांडून गाहो हरिण अयो.